तीर्थे रे हिंड तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड तो गुरु करी तुझं पुजवील प्रचंड. उपदेश करायचा लहानपणात 3 मुलं झाली आणि मोठी झाली की वैराग्य प्राप्त व्हायचं जशी अरण्य तप करण्याकरता. चौथ्यांदा मदालसा गरोदर पती विचार करतो, मुलगा जन्माला येतो की वनवासाला जातो, मुलगा जन्माला येतो की तप करायला जातो. अरे राज्य चालवायचं कोणी? चौथ्यांदा गरोदर असताना नाही तर आता होणाऱ्या मुलाला उपदेश करायचा नाही. तो राज्य चालवायचं. पथ्य पाळलं, पती देव समजून काही सांगितलं नाही. तो मुलगा तारुण्यात आल्यानंतर त्याने आईला विचारला, आई ग तुझ्या पोटी मी एकटा जन्माला आलो का अगोदर कोणी होते? आईने सांगितलं, बाळा 3 जण होते. 3 जण. मग कुठे ते आता? मी उपदेश केला आणि अरण्यात निघून तप करण्याकरता गेले. आई मीच काय तुझा वैरी आहे का? मला का बरं तत्वज्ञान सांगितलं नाही? आईने सांगितलं, बाळ पितृदेव गो, पिता हा देव आहे, त्याची आज्ञा म्हणून मी तुला सांगितलं नाही. मग कमीत कमी संकटाच्या वेळेला मला काहीतरी दे ना. तेव्हा मदालसेने एक चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं, तू जिथं झोपणार आहे त्याच्या पलंगाखाली ठेवायची. आता वाचायची नाही. मी लिहिले, तू वाचायची नाही, तशी ठेवायची. आणि एखादं संकट का आलं ती चिठ्ठी काढायची आणि चिठ्ठीवर जे लिहिले ते तुला उपदेश. परचक्र आलं होतं, भयानक होतं. अशा वेळेला त्या चौथ्या मुलाने पाहिलं ती पेटी करून. त्याच्यात लिहिलेलं होतं, संगम त्यक्त्वा सुखी भव. याच्या राज्यावरचं प्रेम टाक आणि निसंग होऊन राहा. उपयोग झाला महाराजाचा. मी का बोलतो? देहाच्या बाबतीमध्ये बोलतो. देह हा नाशवंत आहे, पण एका दृष्टिकोनातून फार उपयोग आहे. मुलाला पुन्हा प्रश्न विचारतो, बाळा सावध आहे ना? उपयोगाच्या दृष्टिकोनातून सोनं श्रेष्ठ का लोखंड श्रेष्ठ? आणि सोन्याचा भाव म्हणतात लाख रुपयापर्यंत गेलाय आणि लोखंड मिळते 50-60 रुपये किलो. तोळ्याचा भाव 1 लाख आणि लोखंडाचा किलोचा भाव 50-60 रुपये. आणि मग कोणतं श्रेष्ठ? सोनं. भाग्यवान आहे काही का एकटे लेकरू आले महाराज कीर्तनाला. माझी आज्ञा आहे, पालकांनी आपली लेकरं आणा. त्यांच्यावर संस्कार कधी करणार तुम्ही? असू द्या की शाळा 12 महिने शाळा चालल्यात, कीर्तनात मुलं आणा लहान लहान, त्यांच्यावर संस्कार घडवा. उपयोगाच्या दृष्टिकोनातून लोखंड मोठं. कशाचं बनलंय? सोन्याचं का लोखंडाचं? गाडी लोखंडाची, बंगला बांधताना. उपयोगाच्या दृष्टिकोनातून जसं लोखंड मोठं आहे, किंमत कमी असू द्या पण उपयोग मोठा आहे. सोनं बोटात अंगठी, गळ्यात लाकीट, आले चोर, दाबला गळा, गेले सून घेऊन. काय उपयोग आहे त्या सोन्याचा? मुद्दा असा आहे. तसा हा देह खूप दोषी आहे, पण उपयोगाच्या दृष्टिकोनातून फार चांगला आहे. देवाची होईन म्हणते ते होती.